1976 सालची गोष्ट आहे। रामानंद सागर आपल्या 4 मुलांसह स्वित्झर्लंडमध्ये होते। चरस या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं। शूटिंग संपल्यानंतर ते आपल्या मुलांसोबत एका छोट्या कॅफेमध्ये बसले। हाडं गोठवणारी थंडी पडली होती। तिथे रामानंद सागर यांनी रेड वाईनचा एक जग मागवला। तेवढ्यात तिथे वेटर आला आणि त्याने टीव्ही चालू केला। अचानक टीव्हीवर कलर फिल्म सुरू झाली। रामानंद आणि त्यांच्या मुलांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण तो रंगीत टीव्ही होता ज्यावर त्यांनी याआधी कधी फिल्म पाहिली नव्हती। भारतात तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीचा जमाना होता। रामानंद बराच वेळ टीव्ही स्क्रीनकडे पाहतच राहिले आणि मग त्याने मुलांसमोर एक मोठा निर्णय जाहीर केला। मी सिनेमा सोडतोय, मी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत येतोय। माझ्या आयुष्याचं मिशन आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, 16 गुणांनी परिपूर्ण श्रीकृष्ण आणि माँ दुर्गा यांच्या कथा लोकांपर्यंत पोहोचवणं। पण हा निर्णय घेणं आणि तो प्रत्यक्षात आणणं यात खूप अंतर होतं। जेव्हा रामानंद सागर यांनी रामायण बनवणार असल्याचं जाहीर केलं, तेव्हा बहुतेकांनी त्यांच्या या निर्णयावर टीका केली। त्यांच्या मित्रांनीही त्यांची साथ सोडली। तरीही रामानंद डगमगले नाही। त्यांचा विश्वास होता की ही कहाणी लोकांपर्यंत पोहोचायलाच हवी।